गुड मॉर्निंग गाईज सकाळ झाली. सकाळ होऊन किती वाजले रे भाऊ? 6 वाजून 30 मिनिटं झाले. 6:30 सांगून राहिले. तर मित्रांनो आता आम्ही चालले आहोत गोंदियाला. गोंदियावरून बालाघाटला आणि बालाघाटवरून 15 किलोमीटर. तर असा आमचा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये आपल्यासोबत दुर्गेश भाऊ. याचं नाव काय रे भाऊ? यस यस. आणि हा रणधीर बाबूजी. आणि तुम्ही हा याले तर ओळखूच शकता. तुम्ही नाव सांगायची काही गरज नसेल. लक्ष्मणजी मावले, लक्ष्मण चुन्नीलालजी मावले. आणि हा याले बघू शकता तुम्ही. हा जो मोठा माणूस आहे हा आहे दीपक नंदू भाऊ ईश्वरकर. मोठा आहे. गाडीच्या मागे बी लिहिलं आहे. हा नाव लिहिलं रे? नंदू हरिभाऊ ईश्वरकर. हरिभाऊ याचा आजाव आहे. कुराडवाला एक वेगळा आजा आहे त्याचा. तो आता नागपूरच्या जैलात आहे वाटते. भंडाराच्या जैलात आहे. आणि सॉरी तुम्हाला एक अजून दीपक सिंग ओळखी करून देतो. कुठे गेलं रे भाऊ? आहे काय? याचं नाव पण दीपकच आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज अमरपारा तुमरपारा या चालीवर असलेलं एक परमात्मा एक सॉन्ग आम्ही शूट करायला चाललो. आणि आपलं लोकेशन आहे अगोदर आम्ही चाललो गोंदियावरून मग बालाघाट आणि मग बालाघाटवरून अजून समोर 10 ते 15 मिनिटाचा म्हणजे 10-15 किलोमीटर लोकेशन आहे. आणि त्या ठिकाणी जाणे. आणि हे देवाडी मित्रांनो आपले जे मालक आणि चालक आहेत हे बोललेत की मी यांना बोललो तो नाश्ता करण्यापेक्षा म्हणून जेवण करून घेऊ. हे बोललेत की सकाळी सकाळी का भेटते. परंतु या देवाडीत आल्यावर सर्व असं वाटलं का देवाडीत तर सर्वच काही भेटते. कारण की सकाळी सकाळीच इथे बकरा भेटला. बकरा कारण ते भुजीव बकरा कापला होता आणि सकाळी सकाळी तो भेटला. आणि खरं सांगतो जर आज शूटला नाही गेला असता तर बनवला असता आम्ही. कार्यालय. तर आता आम्ही पोहोचलो देवाडीचा ब्रिज म्हणजे उडान पूल जो आता प्रख्यात आहे. पेपरवर न्यूजवर येऊन राहिला. कारण की न्यूजवर हा येऊन राहिला की हा जो ब्रिज आहे धोकादायक झालेला आहे. आणि आज तो तुम्हाला सांगतो की कसा धोकादायक आहे. धोकादायक आहे की खरंच चांगला आहे. जर आम्ही व्यवस्थित त्याकडे गेलो म्हणजे चांगला आहे असं समजून जावा. आणि जो म्हणतो की मान्य करतो की घापला करूनच पुलं बनले जातात. हा भारत आहे. या भारतामध्ये काही होऊ शकते, सांगता येत नाही. जुगाडावरच होते. पण जावाला भेटते ना बस झाला. एवढा विचार करावा लोकांना. न ज्यांना वाटते की आपण जाऊ शकत नाही धोकादायक आहे तर त्यांनी मोर्चा काढावा. हे बडी अच्छी बात नाही. आज मोर्चा काढ ते सांगतो ना. जे आवाज उचलतात त्याला काहीतरी देऊन साठी दाबून देते. मग कायले दबतेत. पैसे घेऊन चूप होतेत ना. मग पैसे नाही घेतला पाहिजे. बरोबर आहे. बोला ना साहेब. मला बी दिला पाहिजे. तर बघा तुम्हाला सांगतो मी आता बॅक कॅमेरा चालू करून सांगतो तुम्हाला. बघा मित्रांनो एवढा चांगला आहे की खरंच असे गड्डे कुठे येतात म्हणा. आपण घरच बांधतो आपला तर खरबूज राहायचे काही ठिकाणी. तर हायवे पाहू शकता. एवढा सुंदर हायवे आहे. आणि इथे लिहिलं आहे की वाहने हळू चालवा. परंतु आपले जसे मातलेले लोक आपले नाही सॉरी याच्यासारखे दीपक भाऊ ईश्वरकर यांच्यासारखे मातलेले जे लोक राहतात ते अजून जोरात घेऊन जातात. मग मला सांगा उगततील का नाही उगततील रोड तुम्हीच सांगा. जो रूल्स आहे तो रूल्स फॉलो केला पाहिजे. आणि ते रूल्स फॉलो करत नाही त्या कारणानं उगत वागत होते. अरे ह्या गवत वापला की म्हणूनच म्हणतेत मित्रांनो खरंच खराब आहे पूल. मी अगोदरपासूनच सांगत होतो की ज्यानं सांगितला की पूल खराब आहे ते खरंच त्यांनी खरोखर सांगितलं. आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगून राहिलो त्या बहिणीमा हे गव्हर्नमेंटच बरोबर नाही आहे. सांगतो ना. हे तर 16 जून रात्री मी 12 वाजेच्या दरम्यान मी भंडाराला गेलो. आता मी स्वतःला सांगतो तुम्हाला. तर रात्री आम्ही भंडाराला गेलो 12 वाजेच्या दरम्यान. आणि तिथे जात असताना जो रोडाची अवस्था आहे अशी पाहून नाही झाली.
पण म्हणलो का करावा का, जर माझ्याकडे खरोखर पैसा राहिला असता तर सिमेंट गिट्टी याचा कांदे कॉन्क्रीट बनवून तरी टाकला असता. परंतु आमदार आणि खासदार काही लक्ष देऊन नाही राहिले. आपले खासदार साहेब जे आहेत ते देऊन राहिले लक्ष, पण फक्त लाईव्ह दाखवते फेसबुकवर की हा रोड असा झाला, ती जागा अशी झाली आणि ती जागा अशी झाली. फक्त हाच काम ते व्हिडिओ दाखवत आहेत, परंतु ॲक्शन काही होऊन नाही राहिला, काही घेऊन नाही राहिले आणि लोकांचा जीव हा धोक्यात चाललेला आहे. खरंच असे खूप गड्डे झालेत त्या रोडाला. तुम्ही एखाद्या वेळेस जाऊन पाहाल, असा उगदला राहिला असता तर मॅनेज झाला असता, परंतु ते ती विहिरं खदल्यात, विहिरं जागोजागी विहिरी खदल्यात. असा वाटते की जे गव्हर्नमेंटची मोहीम आहे विहीरची, जे शेतकऱ्यांना विहीर खोदायला पैसे देतात, असं वाटते की त्या रोडावरच खोदले आहेत. आता बोरवेलची गरज राहिली आहे. ती नदी नाले भरपूर आहेत, अजून त्या नदी आहेत, नाले आहेत, भरपूर आहेत. त्याचा विषय गंभीर आहे. तुम्हाला मी सांगितलो असतो, परंतु रात्री गेलो का नाही म्हणून नाही सांगू शकत. आणि आमचे ड्रायव्हर होते गाडी चालवणारे राजन सार्वे, एकही गड्डे पाहिलं नाही का भाऊ? आमच्या सांगतो ना, आमच्या मित्र एक आपला ठवकरजी, आकाश ठवकर, तो इथे मधात होता. तर गड्ड्याहून जे गाडी उडली भाऊ तो समोर आला. हो ना का, कमीत कमी 4-5 गड्डे उडवलं. गलती त्याची नव्हती. पहा आपण जे खातो बॉयलर, ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. असा बॉयलर आहे, आज जात जाते. आणि खरंच माणसानं बकरा तर खावाच, पण जास्तीत जास्त वांग्याच्या भाजीपेक्षा बी बॉयलर खावा. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. याच्या हा चल बॉयलरचा कसं आहे, त्याला अगोदर फ्राय करावा तेलामध्ये, मस्त तिखट मीठ मस्त शिरावा एकदम जबरदस्त. हा, तर आपण कुठं होतो? भंडारच्या रोडावर होतो. तर मग आम्ही पोहोचला धाब्याजवळ. बहिणमा म्हणलो इथून तरी चांगला रोड भेटल. तेथून अतोनात खूप खराब रोड होता. खरंच मुंबईमध्ये मित्रांनो, मुंबई का दिल्ली हो, कन्फर्म तर नाही, मुंबई किंवा दिल्लीमध्ये एक असा रोड आहे की कमीत कमी तो 30 वर्षही होऊन गेला तरी तो खराब झालेला नाही. त्या काळातला रोड बनलेला आहे. आणि ज्या कंपनीनं, ज्या कंस्ट्रक्शननं जो रोड बनवला आहे, बांधकाम जो ठेकेदार आहे ज्यानं बनवलं, त्याला त्या रोडाच्या नंतर दुसरा काम दिलंच नाही. कारण एकच होता, कारण की त्यानं वॉरंटी दिली होती की 10 वर्ष या रोडाला काही झालं तर मी स्वखर्चानं दुरुस्त करून देईन. परंतु 30 वर्ष झाला तर त्याला काही फरक पडला नाही. फक्त एका ठिकाणी एक गड्डा पडलेला आहे एका ठिकाणी. तोही कारण होतं की या नवीन बांधकाम साईडला नालीचं काम असल्यामुळे तो झाला, नाहीतर तो रोड आताही जसंच्या तसं आहे. तर मित्रांनो पाहू शकता, ही नदी आहे, नदीला पाणी भरपूर आहे. हे आपले टॉपिक चेंज होत राहते. कसं आहे, सिच्युएशननुसार माणसानं चालव. तर मित्रांनो, आतापर्यंत आपले जे व्हिडिओ होता, माहीत झाला का कॅमेराच बंद आहे. हेच ऐकायची होती मित्रांनो, म्हणून मी ते तुम्हाला बोललो. आणि खरं कॅमेरा आपला चालूच आहे, तुम्ही तर ऐकलंच. असं आहे, रोहनावाले नाही दुरुस्त होऊ शकत. एका व्यक्तीपासून रोहना गाजला आहे बस. बाय बॉयलरची गोष्ट केलो, बॉयलर पा त्या बहीण का बॉईल करून राहिले बे त्याले. नाही बॉयलर आहे, मला समजते का तुला समजते? केसावरून ओळखून टाकतो काहू. माणसानं सीटबेल्ट लावला पाहिजे. लावून आपण व्हिडिओ बनवून राहिलो. लावला होता याला माहिती आहे का? आता याला लावून म्हणून त्यांना मावाला
येड्याच्या खाली चालते म्हणजे चालत नाही. चालते. नाही चालत. तर मित्रांनो फायनली आम्ही नाही का फायनली आपण पोहोचलो इथं गोंदियाले. आणि हे पोहा गेली इथे पोहा खाणे आपल्याला गे रे काकडी आहे पातळ पोह्याचे ना जाड्या पोह्याचे भेट म्हणा. मक्याचे खाणे झालं भजाच्या बाय देख भरोजू का भी कपडे पे भैया भजाच्या लवकर खाणून गेलं बाय. एवढी मस्त आहे काकडी मस्त आहे. काकडी बी भेटते ना का ती. टमाटर भेटते बा टमाटर टमाटर नाही खास तू. आम्ही नाही घेतो आम्ही नाही. टमाटर खाताना बनवायची व्हिडिओ. टमाटर खाताना काकडी देते ना काकडी देते ना 2-2 घ्यावं. आम्ही बनणारा जेवढं आम्ही ऐकत नाही. पूर्ण येऊ शकतो. राऊंडचा बी घेतला. साईडच्या मनाला लागते. तू नाही खायचं यायला देणार रे. चला आता मोठा बस स्टॉप पुढे जाऊन